शुभम वजे याचा सुद्धा आपण गुड मॉर्निंग करूया सकाळच्या सत्रामध्ये. ऑल इज वेल. त्यानंतर आमचे डीजे मनोज डीजे यांचं सुद्धा गुड मॉर्निंग सकाळच्या सत्रामध्ये. सुपर स्पर्धा 2 दिवस आपण अनुभवलं. पहिल्या दिवशी मात्र जय बजरंग बिरवाडी हा संघ क्वालिफाय झाला टॉप 3 मध्ये जात असताना, तर कालचा दिवस मात्र मैत्री सफाळे या नावे जात असताना आपण बघतोय. सामन्याला होते सुरुवात. गेट सेट गो. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय 30 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू ऑन साइडला फुलटा चेंडू सुपर पद्धतीने मॅन इन फॉर्म गौरव किणीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार. 1 बाउन्स 4 धावा. पहिला चेंडू आपण बघितला फुलटॉस होता. नक्कीच गौरव किनी मॅन इन फॉर्म यंदाच्या वर्षामध्ये फॉर्म कंटिन्यू करत असताना नक्कीच 40+ आहेत, परंतु अजून सुद्धा फिटनेस क्रिकेटच्या दृष्टिकोनातून सुपर बघायला मिळते. यावेळेस आपण बघतो या प्ले अँड मिस. यावेळेस सुरेख कमबॅक. सचिन काका या नावाने जास्तीत जास्त टेनिस क्रिकेटमध्ये त्याला पसंती मिळाली आहे. तोच गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. सुरेख डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. उजव्या हाताचा फलंदाज. बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अँगलने थोडासा नैसर्गिक आपण बघतोय अँगल चेंज होत असताना. पुन्हा एकदा सज्ज होईल सचिन गोलंदाजी मार्कवर. वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलं जातंय. डीप विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेची धावफलक आपण बघतोय. 5 अंकांवर 5 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच 25 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि सुपर आतापर्यंत ही स्पर्धा उभारी घेत असताना आगरी समाजाकरता खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचं काम आपण बघतोय या आगरी चषक बिरवाडी 2023च्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला चेंडूला वळवलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात. डीप विकेटच्या दिशेने आपण बघतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. राहुल किनी छोटा पॅक बडा धमाका सातत्याने आपण बघतोय. कमी वेळेत कमी वयामध्ये चांगली प्रगती करत असताना हा खेळाडू आपण बघतोय सातत्याने यंगस्टार भामटपडा या संघाकडनं खेळत असताना यंदाच्या हंगामामध्ये आपण बघितली आगरी प्रीमियर लीग सुद्धा हाताळली. दोन्ही फलंदाज सुपर फॉर्म मध्ये असताना सचिन याला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. चांगला गोलंदाज आहे. ऑन साइडला फटका सुंदर आहे, परंतु गडी त्या ठिकाणी तैनात आणि सुरेख पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं आणि पहिला हादरा बसत असताना गौरव किणीच्या माध्यमातून मोठा हादरा यंगस्टार भामटपडा या संघाला. नक्कीच चेंडू ओव्हर पिच होता. डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता, म्हणून सचिन काका याचा उल्लेख केला होता, कारण की या खेळाडूला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. कित्येक स्पर्धेमध्ये सुद्धा आपण बघितलंय सचिन काकाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी सातत्याने आपण होत असताना बघितलंय. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच सचिनजी ठाकूर जे आपल्याला बघायला मिळतात संचालक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून, शाखा संचालक ज्याला आपण संबोधतोय. आणि सकाळच्या सत्रामध्ये काय सुंदर अशा आपण बघतोय सुशोभीकरण रांगोळी मात्र ज्यांनी काढली आहे कुमार सुशांत सुभाष ठाकूर. ज्या खऱ्या अर्थाने आपण बघतोय या संपूर्ण आगरी समाजातील जेवढी सुद्धा गावं आहेत या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला किंवा सहभाग नोंदवला नसला तरी सुद्धा बिरवाडीच्या माध्यमातून त्या संपूर्ण आगरी समाजाच्या गावाची नावं मात्र त्या रांगोळीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सुंदर अशी रांगोळी आपण बघतोय आणि खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांचं मात्र नजरा त्या रांगोळीकडे आपल्याला बघायला मिळतात. कारण की आगरी समाज म्हणायचं झालं तर प्रेमाचं माहेरघर आहे. सातत्याने एकत्रित आणण्याचं काम बऱ्याच स्पर्धामध्ये आपण बघतोय. आज शैक्षणिक क्षेत्र सुद्धा असो, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं वर्क करत असताना आगरी समाज खूप चांगलं काम करत आहे. आगरी समाजोन्नती मंडळाची स्थापना आपण बघायची झाली तर 1934 रोजी ही माहिती आमच्यापर्यंत आयोजक पोहोचवत असताना ज्यामध्ये टोटली आपण बघतोय आगरी समाज 22 गावं यांचा सहभाग आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित किनी. कालचा दिवस वाढदिवस होता आणि नक्कीच कालचा दिवस सुद्धा खूप छान पद्धतीने त्यांच्या माध्यमातून आपण बघितला. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यावेळी शरीरापासून दूर खेळला जातोय. बॅकफूट पंचला म्हटलं जात आहे. इंटू दिस गॅप चेंडू निघून जातोय. कवचचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही बॅटर. 2 धावा सहजरीतीने कंप्लीट केल्या जातील. या दोन्ही संघाची धावसंख्या ऑनबोर्ड जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड गोज ऑन 8 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक नक्कीच नावे जाईल उमरोळी या संघाकडे, कारण की या षटकामध्ये महत्वपूर्ण धक्का गौरव केडीच्या माध्यमातून आपण बघतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर यंगस्टार भामटपाडा संघ जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. आपण देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत.
धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या 8 एक गडीच्या मोबदल्यामध्ये. वेलकम परेश पाटील, अविनाश किनी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. चांगलं व्यक्तिमत्व आपण बघतोय. त्यानंतर सचिन राऊत याचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यंगस्टार भमटपडा आपण बघतोय. आज न्यू जर्सी त्यानंतर न्यू कॅप आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच NM चे प्रोप्रायटर अविनाश किनी स्पॉन्सर्ड कॅप आपण बघतोय. त्यानंतर स्वप्नील पाटील विहास ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांच्याकडनं टी-शर्ट स्पॉन्सर्ड. एक नवी उमेद घेऊन उतरलेला संघ यंगस्टार भमटपडा आपण बघू शकताय. 8 धावा, चांगली गोलंदाजी प्रथमतः आपण बघितली. सचिन काका यांच्या माध्यमातून 8च धावा खर्च केला आणि महत्वपूर्ण धक्का गौरव किणीच्या माध्यमातून मात्र घेण्यासाठी सज्ज झालेला आहे. नवीन गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. दीपेश वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. दीपेश सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू ओव्हर पिच होता. लॉफ केला आहे चेंडूला. टायमिंग व्यवस्थित, प्रॉपरली कनेक्शन. लॉंग डिस्टन्स गाठत असताना सुपर शॉट, छोटा पॅक, बडा धमाका. राहुल किनीच्या माध्यमातून षटकार. धन्यवाद. सुपर स्ट्रोक, पहिला चेंडू ओव्हर पिच आणि राहुल कुठे सोडणार आहे. सुपर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं डीप मिड विकेटच्या दिशेने. 6 धावा आपण बघितल्या. या 6 धावांशी धावफलक 14 या अंकांवर आपण बघू शकताय. निखिल स्वप्नीलजी पाटील डॉनन आपण बघू शकताय. तर मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. कुठली स्पर्धा पार पडायची असेल तर आयोजकांची मेहनत खूप इम्पॉर्टंट असते. यावेळेस लाईन मिस केली जाते यष्टी रक्षकांच्या माध्यमातून, परंतु 1 धाव निश्चित स्वरूपी कंप्लीट केली जाईल. नक्कीच बॅटने हा चेंडू बर्स्ट करून गेला असेल. 1 धाव स्कोर कार्डावर अंकित केली जाते. धावसंख्या आपण जाऊन पोचली आहे 15 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पार पडत असताना, कारण की मैदानाचा भौगोलिक विचार करायचा झाला तर 360 अँगल मध्ये हे मैदान सुशोभीकरण, व्यवस्थित ग्रीन ग्रास, ज्या पद्धतीने मी पहिल्याच दिवशी उल्लेख केला होता न्यूझीलंडचं ऑकलंडचं मैदान, त्याच पद्धतीने चित्र आपण बघू शकता युट्यूबच्या माध्यमातून. सुंदर प्रोजेक्शन्स आपण बघतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची इनसाइड एज फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल होत होता. नक्कीच जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये फसत असताना रोहित किनी दुसरा हादरा यंगस्टार भामटपडा या संघाला लागताना गॉन. धन्यवाद. वेलकम अजय घरात, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मॅन फ्रॉम खानिवडे, चांगलं व्यक्तिमत्व आणि एक चांगला खेळाडू आपण बघू शकताय. धावसंख्या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. यंगस्टार भामटपडा हा संघ आपण बघू शकताय. चांगली गोलंदाजी दीपेशला आपण बघू शकता. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवर जात असताना रोहित याला आपण बघू शकता थोडंसं चेंडू आपण बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर स्विंग झाला आणि त्यानंतर फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झाला आणि फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करताना बघायला मिळत आहे. गुड कॅच. 15 धावा या धावसंख्येवर आपण बघू शकताय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार किनी स्ट्राईक अँड फलंदाज आपण बघतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल दीपेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑन साईडला चेंडूला वळवलं जातं इंटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ निघून जाईल. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 6 धावा. या 6 धावांची धावफलक आपण बघतोय 21 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर खडपूर समाचार तुषार किनी यांच्या माध्यमातून
जबरदस्त ओरपी चेंडू आणि ओरपी चेंडूला मात्र सरळ इंटू द गॅप मध्ये खेळलं जात आहे आणि नक्कीच डीप मिड विकेट तदनंतर डीप मिडॉनच्या दिशेने व्यवस्थित गॅप शोधला आणि तदनंतर चेंडूला सरळ ट्रॅव्हल केलं. 6 धावा 21 या धावसंख्येवर आपण बघू शकता. गोलंदाजी मार्कवर दीपेश थोडासा महाग ठरत असताना पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी साकोटप्प्याचा बॉल होता, बॅकवर्डला जाऊन स्लाइस केलं जात आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून जातो. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात. या दोन्ही संघाची धावसंख्या 23 रन्स ऑन बोर्ड 23 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. नक्कीच 29 मार्च ते 2 एप्रिल T10चा महासंग्राम सुद्धा आपण बघायला मिळणार आहे. यंगस्टार भांबटपाड्याच्या मैदानावर ती स्पर्धा नक्कीच या वीक पासून सुरुवात होणार आहे. T10 चषक पहिल्यांदाच मात्र आयोजित करण्यात आला आहे. 23 धावा पुन्हा एकदा जबरदस्त इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. ESCTचा 1 बाउन्स 4 रन्स सुरेख शॉट तंत्र आणि मंत्रमुग्ध करून देणारा फटका 4 धावा. नक्की सुपर स्ट्रोक एक्झिक्यूट केला. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या अगदी मधोमध क्रिकेटमध्ये सौंदर्य दाखवत असणारा फटका आपण बघतोय आणि काय कॅप्चर बघायला मिळतोय बंटी यांच्या माध्यमातून. जे चेंडूवरचं नाव आहे ते सुद्धा मात्र आपण बघतोय दिसत होतं. सुंदर कॅप्चर बंटी मॅन फ्रॉम नवली. गुड कॅमेरा वर्क आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. मिस्टर कॅप्टन कूल आपण बघू शकतायत. कल्पेशला आपण बघू शकतात. मडवी या नावाने टेनिस क्रिकेटमध्ये मात्र त्याला पसंती मिळालेली आहे. तोच खेळाडू यावेळेस मिस टायमिंग होत आहे. यष्टी रक्षक त्या झेल खाली येत असताना आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. कॅच क्रमांक 2 यष्टी रक्षकाच्या माध्यमातून सुरेख चेंडू आणि त्यावर मात्र गडी बाद होत आहे. राहुल किनी बॅक टू द डगआउट. नक्कीच आगरी म्हणजे प्रेम, आगरी म्हणजे जिव्हाळा, आगरी म्हणजे नातं, आगरी म्हणजे माणुसकीचं माहेरघर असा आगरी समाज आपण बघतोय. धावसंख्या 27 या धावसंख्येवर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 2.1 चेंडूचा कल्पेश पहिल्याच चेंडूवर गडी बाद करतो. यावेळेस सुशांत केने आपण बघतोय. नवतरुण उभारता सितारा. शरीर सौष्ठव मध्ये खूप तैनात असा खेळाडू आपण बघतोय. परंतु आज क्रिकेटमध्ये काही जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळतोय. आगरी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून वर्णी लागली होती. यंदाच्या वर्षी सुद्धा तोच खेळाडू सुशांत किनी आपण बघतोय. 27 या धावसंख्येवर 3 गडी बाद. थोडेसे विकेट कुठेतरी जात असताना आपण बघतोय यंगस्टार भांबटपाडा या संघाकडनं. यावेळेस फटका तर सुरेख आहे. टायमिंग व्यवस्थित आहे. परंतु नक्कीच मस्तकाला दस्तक देऊन थेट आमच्या VIP डाईस कडे चेंडू निघून जातोय. आउट ऑफ द पार्क 6 धावा. फटका मिस टायमिंग जरूर झाला होता, परंतु नक्कीच तेवढं टायमिंग प्रॉपरली झालं होतं. सुशांत किनी यांच्या माध्यमातून नक्कीच लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेप घेतली होती, परंतु नक्कीच चेंडू निघून गेला. 6 धावा. यावेळी चेंज ऑफ पेस ओळखलं. बॅकफुटला जाऊन सुरेख शॉट. जबरदस्त फटका. चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. 6 धावा.
धावसंख्या 39 या धावसंख्येवर आपण बघू शकताय 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर कल्पेश थोडासा महाग ठरत असताना पहिल्या चेंडूवर नक्की गडी बाद झाला, परंतु त्यानंतर सुशांत जसा मैदानाच्या आतमध्ये आला बॅक टू बॅक 2 षटकार सुशांतच्या बॅटमधनं येत असताना यावेळेस आपण बघतोय शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच चांगली डिलिव्हरी हाताळत असताना यावेळेस कमबॅक कल्पेशाच्या माध्यमातून. नक्कीच कल्पेशाचा उल्लेख करायचा झाला तर युवा उमरोड या संघाकडनं सातत्याने खेळत असताना आपण त्याला बघत आलेलो आहोत. कित्येक मोठा स्पर्धा सुद्धा हाताळलेल्या आहेत या खेळाडूने. एक्सपिरियन्सची काही कमी नाही आहे, परंतु नक्कीच वैयक्तिक कामगिरी चांगली करावी लागेल. एक धाव ऑनसाईडला येत असताना सुशांतच्या बॅटमधनं धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या 40 या अंकांवर आपण बघू शकताय. 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ झालेला आहे. धावसंख्या 40 रन्स ऑन बोर्ड आपण बघू शकताय. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये यंग स्टार भामटपाडा हा संघ आपण बघू शकताय. देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी, अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी. शेतान राबताय उन्हान तापताय करताय मोलमजुरी. अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी. नक्कीच आयुष्यामध्ये ध्येय असणं खूप गरजेची गोष्ट आहे खेळाडू मित्रांनो, कारण की आयुष्यामध्ये ध्येय नसेल तर नक्कीच काहीच उणीव राहत नाही. कारण की त्या ध्येयासाठी आपण अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं ना तरी सुद्धा चालेल, कारण की वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. पण आयुष्यामध्ये संघर्ष सुद्धा असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि क्रिकेटमध्ये तर संघर्ष आपण नेहमीच बघत आलेला आहोत. बॅट आणि चेंडूमधला संघर्ष, त्यानंतर खेळाडू जेव्हा झेल घेतो त्यामधला संघर्ष, बॅटर रन करतो त्यामधला संघर्ष, हा सातत्याने आपण क्रिकेटमध्ये बघत आलेला आहोत. धावसंख्या 40 या धावसंख्येवर पुढील बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शकलून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय. 1 बाउन्स कलेक्ट करेपर्यंत 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुशांत किनी आणि तुषार किनी अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय 42 या धावसंख्येवर. यानंतर लगेच मी कॉल करेन. पहिला कॉल असेल गावदेवी चांदीप आणि आई चंडिका कशित कोपर या संघाकरिता. आपण हजर असाल तर आपण कृपया करून रिपोर्टिंग करायची आहे. आपण इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतायत जयेश पाटील मिस्टर सच्चा या नावाने जास्तीत जास्त त्याला ओळख आपल्याला बघायला मिळते. यावेळेस थोडासा चेंडू लेग ब्रेक होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच विशेप मध्ये खेळला असता तर बेनिफिट जास्त मिळालं असतं. सुशांत नो डाऊट चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी सातत्याने आपण बघतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पुन्हा एकदा गोलंदाज जयेश सच्चा सज्ज होईल ओद विकेटने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक डीप लॉंगांचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. वेगाने फेकी करेपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनेशी धावफलक आपण बघतोय 43 या धावसंख्येवर. आजच्या दिवसातील चौथा सामना आपण बघणार आहोत. गावदेवी नवसई आणि सोनावे इंडियन. त्यानंतर 5वा सामना साई नवसई वैभव यांचा संघ आपल्याला बघायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट डमी हा संघ आपण बघतोय. 43 धावा 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर सुरुवात चांगली झाली आहे, परंतु इथून शेवट गोड करणं खूप गरजेची गोष्ट. यावेळेस शपल ऑन साईडला सुपर स्ट्रोक एक्झिक्युशन प्रॉपरली बघायला मिळतंय. जबरदस्त चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 4 धावा. सुपर स्ट्रोक बघितला. चेंडू जास्त आखूड नव्हता, परंतु स्ट्रोक तेवढाच इम्प्रोव्हायझेशन बघायला मिळाला. तुषार किनी याची ही खासियत आहे. सुपर टायमिंगने चेंडूला वळवलं गेलं. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सरळ निघून गेला. 1 बाउंड 4 धावांकरता. धावसंख्या 47 या अंकांवर. यावेळेस आपण बघतोय चेंडू फ्लाय स्लिपवर ट्रॅव्हल होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाते. यावेळेस सुरेख कमबॅक
जयशच्या माध्यमातून आपण बघतोय 1 धावेची धावफलक 48 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. नक्कीच करंट रन रेट बघायचं झाला यंगस्टार भामटपाडा या संघाचा 12.00च्या सरासरीने मात्र धावा करत असताना अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू येणे शेष आहे या षटकातील. यावेळी सब ब्लॉकला रूढी हाताळली जाते. मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी यू वेट म्हणून सांगितलं जात आहे. 1च धावेवर समाधान. बघा प्रयत्न किती सुरेख आहेत. प्रत्येक खेळाडू 100% एफर्ट देत असताना मैदानाच्या आतमध्ये हीच तर खरी गरजेची गोष्ट आहे. बॅटिंग सुरेख होते. फलंदाजी आपण बघायचं झालं तर चांगली होते. धावफलक 49 या धावसंख्येवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकताय. परंतु जर क्षेत्ररक्षण सुरेख असेल तर नक्कीच फलंदाज सुद्धा मात्र थोडंसं प्रेशरमध्ये येत असताना आणि ते क्षेत्ररक्षण आतापर्यंत बघायचं झालं युवा उमरोळी या संघाचं खूप छान पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहे. ही जमेची बाजू आहे. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक येणं शेष आहे. काय घडेल, काय एक्झॅक्टली टार्गेट समोर असेल तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया ऑनगोईंग मॅच कडे. डीजे धन्यवाद. वेलकम बॅक. धावसंख्या 49 या धावसंख्येवर आपण बघू शकतायत. नक्कीच खेळाडू मित्रांनो, आयुष्यामध्ये जगामध्ये सर्वात महत्वाचं रत्न असेल तर ते आहे आपली मेहनत. आणि तदनंतर आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा साक्षीदार असेल किंवा साथीदार असेल ती आहे म्हणजे आपला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. तुमचा आत्मविश्वास तुमचा साक्षीदार असेल तर नक्कीच तुम्ही चांगली कामगिरी नेहमीच करू शकता. आणि मेहनतीबद्दल बोलायचं झालं तर तुमची मेहनत जर प्रामाणिक असेल तर त्या मेहनतीचं फळ निश्चित स्वरूपी तुम्हाला बघायला मिळत आहे. 49 या धावसंख्येवर शेवटचा आणि अंतिम षटक मिस्टर कल्पेश मडवी विकेटने. यावेळेस आपण बघतोय रूम देऊन जागा बनवली जाते. ही ताकद आहे सुशांत किनीच्या मनगटामध्ये. जबरदस्त प्रहार, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. धन्यवाद. स्कोर कार्ड गोज ऑन 55 धावा, 55. आपण बघू शकता नक्कीच रूम दिली होती आणि हवेच्या अगेन्स्ट हा फटका. हीच तर खरी ताकद आहे सुशांत किनी यांची. मनगटामध्ये जोर आहे आणि नक्कीच अशा पद्धतीचे मात्र चेंडू फेकाल तर सुशांत किनी सोडणार नाहीये. सुपर स्ट्रोक येत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वैविध्यपूर्ण शॉट. 55 धावा. यावेळी बॅटची हलकीशी एज आपण बघतोय. बॅकवर्ड पंचच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. 1च धावेवर समाधान मानावं लागेल. तुषार किनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. तर की दोन्ही फलंदाज आतापर्यंत बघायचं झालं तर तुषार किनी 17 या धावसंख्येवर खेळत आहे. सुशांतचा विचार करायचा झाला तर वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 24 धावेंची खेळी त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. 56 या धावसंख्येवर अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. तुषार किनी इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण की युवा उमरोळी संघ तेवढाच मातब्बर आपण बघतोय. यावेळेस जबरदस्त सुपर स्ट्रोक येत असताना इन टू द स्टँड्स, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धन्यवाद. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. जबरदस्त स्ट्रोक बघतोय आपण. चेंडू ओव्हर पिच होता आणि सरळ रेषेमध्ये चेंडूला फेकून दिलं डीप लॉंगनच्या डोक्यावरनं. 6 धावा. 62 या धावसंख्येवर थोडंसं महागडे षटक कल्पेश यांचं म्हणावं लागेल. पुढील बॉल पुन्हा एकदा होतो विकेटने. वेळेस ब्लॉकरला गुड कमबॅक कल्पेशांच्या माध्यमातून 1 धाव निश्चित स्वरूपी कंप्लीट केली जाते. यू वेट म्हणून सांगितलं जाते कारण की दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आतापर्यंत षटकार आलेले आहेत आणि स्वतःवर मात्र आपण बघतो विश्वास दर्शवत असताना हीच खरं इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण की स्वतःवरचा आपण बघतोय सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण की सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. 63 या धावसंख्येवर आपण बघतोय 4.4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही आपण बघू शकताय 2 चेंडूंचा खेळ येणं शेष. 63 धावा नो डाऊट चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतात परंतु या 2 चेंडूवर कमबॅक करावं लागेल कल्पेश मडवी यांना.
यावेळी सॉन साईडला चेंडूला वळवलं जाते. शॉर्ट ऑन फुल ज्याला आपण म्हणतो या डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी ॲक्युरेट आपण बघतोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. या एका धावेची धावफलक 64 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. 4.5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या डावातील आपण बघतोय यंगस्टार भामटपाडा हा संघ शेवटचा आणि अंतिम चेंडू फेस करेल. नक्कीच तुषार केणी स्ट्राईक एंड फलंदाज आपण बघताय. यावेळेस आपण बघतोय बराचसा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच होत असताना पंच सिग्नल देत आहेत. समीर पाटकर यांना आपण बघू शकताय स्क्वेअर लेगच्या दिशेने. विशालजी नाईक यांना आपण बघताय. तदनंतर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये नितीशजी कदम यांना आपण बघू शकताय. 65 धावा, 65 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या अंतिम चेंडूवर जबरदस्त फटका, फुटवर्कचा यूज, वैविध्यपूर्ण वन बाउन्स, 4 धावा आमच्या मुनीत कडू कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी चौकार. धन्यवाद. वैविध्यपूर्ण फटक्यानंतर यंगस्टार भामटपाडा संघ जाऊन पोहोचतोय 69 या धावसंख्येवर. वैयक्तिक आपण बघतोय तुषार केणी 28 या धावसंख्या त्याच्या माध्यमातून बघायला मिळतात. सुशांत 25 धावांची गुड पार्टनरशिप आणि नक्कीच टाळ्यांचा गजर नक्कीच येऊ द्या दोन्ही फलंदाजांसाठी. चांगली बॅटिंग आपण बघतोय आणि 69 धावा आणि 70 धावांचं लक्ष्य हे समोर बघायला मिळतंय युवा इम्रोळी या संघाकरिता. नाण्याची एक बाजू आपण पडताळली आहे, नाण्याची दुसरी बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. कारण की क्रिकेट जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट, किंतु परंतुचा खेळ म्हणजेच क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही. आपण जाऊया नाणेफेकीकडे, जिथे 2 संघ गावदेवी चांदीप आणि आई चंडिका कशित कोपर या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. घेऊया छोटीशी दोन आणि लगेच येऊया सेकंड इनिंग्स मध्ये. मुख्य मंचावर बोलूया. आपल्या इथे उपस्थित माननीय श्री किशोरजी महाले साहेब उपस्थित आहेत. मी राजेंद्र गावडे यांना विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद महाले साहेब, आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाला. तसंच आपल्या बिरवाडी गावचे हनुमान मंदिराचे अध्यक्ष माननीय परशुरामजी चंद्रकांत परशुराम ठाकूर इथे उपस्थित आहेत. त्यांचं मी विलासजी किनी साहेबांना विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद ठाकूर साहेब, आपण आपला मोलाचा वेळ इथे दिला त्याबद्दल. तसंच मी श्री विशालजी ठाकूर यांना विनंती करतो की विलास पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. विशाल दशरथ ठाकूर. धन्यवाद ठाकूर साहेब, असं तुमचा सहकार्य आम्हाला सदैव असू द्या. धन्यवाद. ओव्हर टू मनोज. हॅलो. चला, चांदीप आणि कोपर दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या.
तर एक सूचना लक्षात ठेवा, चांदीप संघ इथे हजर नाही, त्याने आपली एंट्री फी जी आहे ती पाठवलेली आहे, त्यामुळे कोपर संघाला विजय घोषित करण्यात आलेला आहे. तर यानंतर होणारा सामना सोनावे आणि नवसई. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. सोनावे आणि नवसई. तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आपण बघतोय गौरव किणी, सुरेख आणि अप्रतिम आपण बघतोय. चेंडू हाताळला जातोय, निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला राईट आर्म राऊंड द विकेट. कल्पेश पाटीलसाठी हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चेंडू मात्र निर्धाव निघून गेला. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू खेळले गेलेत. कल्पेश पाटील एक खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा. आपण विचार केला तर आगरी समाजाचा विचार केला, उमरोळी गावाचा विचार केला तर मात्र हे नाव आदरानं घेतलं जातं क्रिकेटमध्ये, कल्पेश पाटील. परंतु आज मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा मार मिळाला. इथे मात्र 2 निर्धाव चेंडू खेळले जातात. कल्पेश यावेळेला मात्र तिसरा निर्धाव चेंडू बघायला मिळतो आणि इथे मात्र फलंदाज बाद. थँक्यू. तर तिसऱ्या चेंडूवर कल्पेश पाटील बाद होतोय. खूप मोठा हादरा बसतोय तो म्हणजे युवा उमरोळी संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत आपल्याला बघायला मिळेल. सुशांतकडे क्षमता आहे. आगरी प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूने आणि एक काय झेल घेतला होता अप्रतिम. आज सुशांतला मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल. अजून बॅटिंग लाईन बघितली आपण तर खूप स्ट्रॉंग आहे. आपण बघितली तर जबरदस्त चिन्मय आहे, प्रणय आहे. त्यानंतर आपण बघतोय प्रथमेश पामाळे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होताना गौरव किणी इज ऑन फायर. तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 2 गडी बाद. काय कमालीचं षटक आपल्याला बघायला मिळतंय. गौरव किणी बावनपड्याचा हा स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आहे आणि काय जबरदस्त मात्र गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. प्रणय पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खूप मोठं नाव आहे आगरी समाजामध्ये. आपण बघितलं तर या पंचक्रोशीमध्ये प्रणय पाटील, परंतु आज मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. इथे मात्र सुरेख फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि बॅक टू बॅक तिसरा गडी बाद. विकेट हॅट्रिक आपल्याला बघायला मिळतो इथे. अप्रतिम.
तो उड़ गई नींदे रे और खन की पायल मस्ती में तो कंगन आज मात्र खूप मोठा उलटफेर बघायला मिळेल, कारण आज आपण बघितलं इंटरव्ह्यू मध्ये सुशांतने म्हटलं होतं की आम्ही पूर्णपणे स्ट्रॉंग टीम घेऊन आलोय, एक हर्ष सोडला तर मात्र सर्व खेळाडू आहेत. परंतु आज मात्र खूप मोठा संघ आहे, खूप मोठं नाव आहे आणि खूप मोठे खेळाडू या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. परंतु गौरव किणीने काय कमालीचं षटक हाताळलंय. 5 चेंडू 3 बाद. फुलटॉस चेंडू आहे आणि इथे मात्र आपण बघतोय प्रथमेश पामाळेच्या बॅटमधून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. पहिला चौकार येतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. 3 बाद 4. तर रोहित किणी येतोय गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण बघतोय पहिल्या षटकात पूर्णपणे मात्र प्रभावी मारा बघायला मिळाला. 3 गडी बाद. 5 चेंडूमध्ये एकही धाव दिली नव्हती. शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला आणि धावसंख्या आपण बघितली तर 3 बाद 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 66 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज रोहित. अव्वलला मात्र वैभव पाटील विकीच्या बॅटमधून चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. यानंतर होणारा सामना असेल गावदेवी नवसई भावेश आणि सोनावे इंडियन. चला दुसरा कॉल आहे या दोन्ही संघांसाठी. जेव्हा तिसरी अनाउन्समेंट होईल आणि तुम्ही येणार नाहीत तेव्हा कमिटी मात्र निर्णय घेईल. यावेळेला मात्र विकीच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर रोहित किणी तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. सुशांत किनीला आपण बघतोय मिडॉनला. अव्वलीला आपण बघितलं तर मात्र चेंडू बघितला आणि सोडून दिलं. चेंडू मात्र निघून जातोय निर्धाव. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. रोहित किनी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विकी पुन्हा एकदा मात्र पूर्णपणे चुकलेला आहे. धावसंख्या आपण बघितली तर 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय आणि धावसंख्या 10 धावा. कुठेतरी मात्र सामना हातातून निसटतोय की काय असं चित्र बघायला मिळतोय. प्रथमेश पामाळे कानमंत्र देतोय. मोठे फटके येणं गरजेचं आहे. आता येणारे 3 षटकांमधील पुढील मात्र प्रत्येक षटकात 2 ते 3 षटकार येणं गरजेचं आहे. इथे मात्र वैभव पाटील काय जबरदस्त
विकीच्या बॅट मधून हा चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. रोहित किणी पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय इनफिल्डच्या वरून, वन बाउन्स, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चौकार. मुनीत कडू. यावेळेला मात्र ग्रामपंचायत उमरोळीचे विद्यमान सरपंच साहेब प्रभाकरजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी आदरणीय चंद्रकांतजी परशुराम ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रभाकरजी पाटील साहेब ग्रामपंचायत उमरोळीचे विद्यमान सरपंच यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. तर आपण बघतोय चंद्रकांतजी परशुराम ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र प्रभाकरजी पाटील साहेबांचा इथे यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. मुख्य मंचावर आपण बघतोय पाहुण्यांचं स्वागत होताना ग्रामपंचायत उमरोळीचे विद्यमान सरपंच साहेब इथे उपस्थित आहेत. डॅशिंग अँड डायमंड पर्सनॅलिटी आपण बघतोय, जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघतोय प्रभाकरजी पाटील साहेब. गोलंदाज गौरव किणी पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तर प्रभाकरजी पाटील साहेबांचं इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. वेलकम सर, आपण आलात, खूप खूप आम्ही आपले आभार व्यक्त करतो. या आगरी चषक बिरवाडीच्या माध्यमातून प्रथमेश पामाळे इथे मात्र बघूया जेल होईल का. वन बाउन्स, चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21, 21 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 9 चेंडूमध्ये 46 धावांची गरज होती आणि 9 चेंडूमध्ये 44 धावा या झाल्या आणि एका धावेने मात्र आर्ची वॉरियर्स संघ पराभूत झाला होता. लगातार 6 षटकार आले होते. 3 षटकार संजित पाटीलच्या बॅटमधून तर 3 षटकार मुनीत कुडूच्या बॅटमधून आले होते आणि काय सामना रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळाला. खूप युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा कमेंट्स आपल्याला ऐकायला मिळाला. इथे प्रेक्षक होते ते सुद्धा खूप खुश झाले होते सामना बघून आणि दोन्ही भाडोलीचे संघ आपल्याला बघायला मिळाले होते एकमेकांसमोर. इथे मात्र वैभव पाटील काटा बदलला, टप्पा पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे मात्र डाव्या इष्टीवर टप्पा होता, उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू निघून जातोय. कट केलेला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. एक चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना जतीन किणी मैदानाच्या आतमध्ये गेले आणि एक षटकार आला त्यांच्या बॅटमधून सुद्धा, परंतु कंपल्सरी चेस आणि इथे मात्र चेंडू 6 धावा, षटकार. थँक्यू. आणि हवेने मात्र इथे पदार्पण केलेलं आहे. जोरात हवा सुरू आहे आणि उजव्या त्याच्या फलंदाजीसाठी मात्र ही पोषक हवा आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त फ्लॅग दर्शवतात की हवा कोणत्या दिशेने आणि कोणत्या दिशेकडे जाते. इथे मात्र बघूया चेंडू नेट कनेक्ट झाला तर मात्र उजव्या त्याचा फलंदाज चौकार षटकारांची आतषबाजी करू शकतो या मैदानावर. विकीवर सर्व मदार असेल कारण उजव्या हाताचा फलंदाज आहे. प्रथमेश पामाळेकडे क्षमता जरी असली तरी डाव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र थोडेसे डोकेदुखी आहे ही हवा. चेंडू मात्र निघून जातोय. निर्धाव 5 चेंडूंचा आतापर्यंत 4 चेंडूंचा माफ करा खेळ झालाय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 27. 27 धावा. गौरव किणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र विकीच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार येतोय.
प्रभाकरजी पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत आणि काही जबरदस्त मात्र फलंदाजी आपल्याला बघायला मिळते विकीकडून. सातत्याने चांगली कामगिरी होताना आपल्याला विकीला आपण नेहमीच बघतोय, कारण जेव्हा युवा उमरोळी मी 7 ते 8 वर्षापूर्वी सुरुवात केली युवा उमरोळीच्या मैदानावर मात्र अग्री चषकाला, आणि खऱ्या अर्थाने मात्र तेव्हापासून विकीला बघतोय काय जबरदस्त फलंदाजी करतोय. प्रथमेश पामाळे असेल, प्रणय पाटील असेल, कल्पेश पाटील, इथे मात्र एकदा परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु विकीने मात्र थांबवलंय. प्रथमेशला स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34. विजयासाठी 12 चेंडू आणि जतीन किनी आम्हाला दर्शवतात 36 धावा. 12 चेंडू 36 धावा म्हणजे 18 ची सरासरी राखायची आहे. 12 चेंडूमध्ये 4 ते 5 षटकार येणं गरजेचं आहे युवा उमरोळीसाठी, आणि ती क्षमता दोघांकडे सुद्धा आहे. प्रथमेश पामाळेकडे क्षमता आहे, परंतु हवेच्या विरुद्ध खेळावं लागेल. विकीकडे तर क्षमता आहे आणि विकीने दाखवून दिलंय विकीला हवेची साथ मिळेल तर विकी जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय का, कारण पहिल्या षटकात 3 गडी बाद 4 धावा देऊन सुद्धा टेन्शन वाढलेलं आहे ते यंगस्टार भामटपाड्यावरचं. 18 ची सरासरी राखायची आहे. 12 चेंडू 36 धावांचं लक्ष समोर आहे. कशा पद्धतीने मात्र फलंदाजी होईल सुशांत किनी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर एका बाजूने हार्ट हिटर विकी आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी विकीच्या बॅटमधून बघायला मिळते. त्याच्यामध्ये आतापर्यंत विकीने 4 चेंडू निर्धाव खेळलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट सुशांत किनी. वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. एकदा मात्र परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र बघूया प्रथमेश पामाळे बॅक टू डगआउट. तिसरा पंच क्रॉस झालेत की नाही ते बघायचं आहे. प्रथमेश थांबायचा आहे तिथेच. आमचे तिसरे पंच नितेशजी कदम साहेब दर्शवतील की कोण खेळाडू बाद आहे, विकी की प्रथमेश. तू जायचं आहे चिन्मय, तू गेला आतमध्ये तरी चालेल, कारण जायचं तर आहेच, फक्त खेळाडू बाद कोण आहे ते मात्र पंच दर्शवतील. विकी बाद होतोय कारण क्रॉस झाले नव्हते आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे इथे. तर आता एक डाव्या हाताचा आणि एक उजव्या हाताचा फलंदाज. प्रथमेश बाद झाला असता तर कदाचित विकीकडे क्षमता होती, विकीने खेळ करून दाखवलेला आहे. चिन्मयकडे ताकद आहे, चिन्मय मोठे फटके खेळतोय, म्हणजे दोन्ही एंडने मात्र मोठे फटके आले असते. परंतु प्रथमेशला आता खूप कसरत करावी लागेल, ताकद लावावी लागेल, मनगडाचा वापर करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. कशा पद्धतीने मात्र फलंदाजी होईल हे बघणं महत्वाचं असेल. प्रथमेश पामाळीच्या डोक्यामध्ये काय असेल, सिंगल धाव काढून स्ट्राईकला आणणं जाईल का, की प्रथमेश पामाळीची क्षमता इथे दाखवली जाईल, तो मोठे फटके खेळेल हे बघणं महत्वाचं असेल. सुशांत किनी पुन्हा एकदा मात्र गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र प्रथमेश पामाळेला बाद केलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. चिन्मय तरे आणि दोघेही चिन्मय तरे आहेत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. बघूया कशा पद्धतीने मात्र फलंदाजी होईल हे बघणं महत्वाचं असेल. चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत आपण बघितलं तर 10 आणि 10 चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे असा प्रश्न आम्ही जतीन किनीला विचारला तर 35 धावा. 10 चेंडू आणि 35 धावा. 10 चेंडूमध्ये कमीत कमी 4 षटकार येणं गरजेचं आहे. युवा उमरोळीला या स्पर्धेत राहायचं असेल, या स्पर्धेत हा सामना जिंकायचा असेल तर 4 षटकार येणं गरजेचं आहे.
एका बाजूने सुशांत किनी तेज तर्रार मारा करण्यामध्ये मात्र माहेर खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू होता आग्री प्रीमियर लीग मध्ये आणि बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आपल्याला बघायला मिळते. आग्री समाजवृत्ती मंडळ शाखा बिरवाडी आयोजित आग्री चषक बिरवाडीमध्ये आपल्याला बघायला मिळते. या दोन संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळते. एक पालघर तालुक्यातील नामवंत संघ तर दुसरा वसई तालुक्यातील. काय जबरदस्त काटेकी टक्कर आपल्याला बघायला मिळते या दोन संघांदरम्यान. सुशांत किनी वर्सेस चिन्मय. वेळेला मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. बघा प्रथमेश पाबळे खूप मोठं नाव आहे आणि त्याला धावबाद केलंय म्हणजे क्षमता तर आहे परंतु कॉन्फिडन्स काय असेल कारण त्याला बाद केलं. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. समीकरण थोडंसं बदललंय. 29 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. 9 चेंडू आणि 29 धावा. नख कुरतडायला सुरुवात झालेली आहे. तोंडामध्ये बोट गेलेली आहेत. 9 चेंडू 29 धावा. काल 9 चेंडू 46 धावा आणि सामना रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळाला होता. प्रत्येकाच्या अंगावर काटा आला होता तो सामना बघताना. त्याच पद्धतीची लढत आज बघायला मिळेल का? युवा उमरोळी वर्सेस यंग स्टार भामटपाडा. यावेळेला मात्र सुरेख फटका, वन बाउन्स चेंडू तुषार किनीच्या हातामध्ये आणि इथे मात्र आपण बघतोय एक धाव परिपूर्ण केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक चिन्मयकडे ठेवली जाईल का? आग्री प्रीमियर लीग मध्ये हाच चिन्मय जो धावबाद झाला तो सलामीला यायचा आणि एवढ्या चांगल्या फलंदाजाला धावबाद करणं या वेळेला गरजेचं होतं का? कारण ऑलरेडी 5 गडी बाद झाले होते आणि 5 गडी बाद झाल्यानंतर मात्र या पद्धतीचं धावबाद करणं गरजेचं होतं का हा प्रश्न मात्र सतावत असेल तो म्हणजे उमरोळीच्या खेळाडूंना आणि समर्थकांना. कारण चिन्मयकडे नो डाऊट क्षमता आहे परंतु जो खेळाडू चिन्मय आउट झाला त्याच्याकडे सुद्धा क्षमता होती. APL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सलामीला यायचा. जतीन किनीने आम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली आणि खरोखरच एवढा चांगला खेळाडू होता ह्याला धावबाद केलंय. आता मात्र चिन्मयवर सर्वांच्या नजरा असतील. कबड्डीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चिन्मयच्या बॅटमधून एकदा येताना आपल्याला बघायला मिळतोय. सुशांत माफ करा नितीन क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडूला फेकतोय तोपर्यंत 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात. चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 7 आणि धावांची गरज आहे 26. 7 चेंडू 26 धावा. या चेंडूवर षटकार आला तर सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल कारण काल शेवटच्या षटकात 28 धावांची गरज होती आणि तब्बल 26 धावा आल्या म्हणजे या मैदानावर धावा होऊ शकतात. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1च धाव मिळेल. 1च धाव घेतली सुद्धा जाईल. विजयासाठी 6 चेंडू 25 धावा. मैदानात आले दोन्ही संघांवर टेन्शन आणि हे टेन्शन घालवण्याचा एकमेव उपाय म्हणजे डीजे. अब सगळं लई भारी आम्ही या घरी अब सगळं लई भारी करतो मेहनत जीवापरी देऊन भरोसा देवावरी आम्ही या घरी अब सगळं लई भारी आम्ही या घरी अब सगळं लई भारी पाच 6 चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर 25 धावांचं लक्ष समोर आहे. या 25 धावा करायच्या असतील तर या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 4 षटकार येणं गरजेचं आहे. 3 तर आलेच पाहिजेत. 3 षटकार आले नाही तर मात्र सामना थोडासा लांब जाईल. गावदेवी नवसई भावेश आणि सोनावे इंडियन्स यानंतर होणारा सामना असेल हा शेवटचा कॉल आहे.
कंपल्सरी चेस आहे, 25 धावा करायच्याच आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. राहुल किनी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. चिन्मय, या चिन्मयने या पद्धतीचे सामने कित्येक वेळा जिंकून दिले ते युवा उमरोळीला. तोच चिन्मय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 3 चेंडू 18 धावा केलेल्या आहेत चिन्मयने. इथे मात्र 6 चेंडू आणि 25 धावा करायच्या आहेत. राहुल किनी आहे गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके हे जोरात पडायला सुरुवात झालेली आहे. 6 चेंडू 25 धावा. पहिला चेंडू आपण बघतोय, चेंडू निर्धाव निघून गेला. विजयासाठी 5 चेंडू 25 धावा. हा चेंडू या सामन्यातील चित्र स्पष्ट करेल. रोहित किनी एका बाजूने आपण बघतोय, वडिश लॉंगॉनला, लॉंग ऑफला आहे तुषार किनी. गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल किनी आपल्याला बघायला मिळतोय. प्रेक्षक तर वाट बघत असतील की 1-2 अजून षटकार लगातार आले तर मात्र सामन्यात रंगत वाढेल. कारण हे अग्री बांधव आहेत, यांना फक्त सामन्यात मजा हवी आहे आणि ती मजा चिन्मय आणून देईल का हे बघणं महत्वाचं असेल. शॉर्ट लेनचा चेंडू सीमा रेषा पार होईल का? एस, इट इज अ 6 रन्स. 6 धावा. सामना अजूनपर्यंत जिवंत आहे युवा उमरोळीसाठी. 19 धावांचं लक्ष समोर आहे 4 चेंडू मध्ये. 4 चेंडू 19 धावा, 3 षटकारांची गरज आहे. 4 चेंडू 19 धावा. कल्पेश पाटीलच्या चेहऱ्यावर थोडस टेन्शन बघायला मिळतंय. येतील का हे 19 धावा 4 चेंडू मध्ये? पहिलं षटक खूप निर्णायक म्हणावं लागेल. 3 गडी बाद झाले आणि केवळ 4 धावा आल्या होत्या. तिथे जर 10-15 धावा आल्या असत्या तर सामन्याचं चित्र काहीसं वेगळं बघायला मिळालं असतं. परंतु गौरव किनीने जे षटक हाताळलं त्या षटकाच्या कामगिरीवर पाणी फिरलं जाईल का चिन्मयच्या माध्यमातून हे बघणं महत्वाचं असेल. चिन्मय तारे, राहुल किनी, पुढील चेंडू. फुलटॉस चेंडू होता. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघूया इथे मात्र बघा चुकीचे एंडने फेकी होते. फेकी जर नॉन स्ट्राईक एंडला झाली असती तर चिन्मय बाद झाला असता आणि सामन्याचं चित्र इथे स्पष्ट झालं असतं. जयेश पाटील सच्च्या मैदानाच्या आतमध्ये जातोय. 3 चेंडू 18 धावा. सामना आवडला असेल मित्रांनो तर एकदा या सामन्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण खरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. अग्री चषक बिरवाडी ही स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची का असते याचं उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. प्रत्येक कर्णधार मात्र सांगतोय की अग्री चषक बिरवाडी खेळण्यासाठी आम्ही उत्सुक असतो आणि या स्पर्धेची आतुरतेने वाट बघतोय. आणि ती स्पर्धा आज इथे सुरू आहे आणि खरोखरच त्या स्पर्धेतील अत्यंत थरारक असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय दिलीपजी घरत साहेब फिजिओ आहेत उमरोळीचे आपण बघतोय आणि या स्पर्धेकरिता सलग 3 दिवस त्यांनी विनामूल्य सेवा ही देत आहेत. खेळाडूंना दुखापत झाली तर आणि त्यांच्याकडून लगातार 3 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलेला आहे. इथे उमरोळी संघासाठी मात्र चिन्मय स्ट्राईक एंडवर आहे. लगातार 3 षटकार. चिन्मयला ही संधी आहे. 500 रुपये खूप महत्वाचे नाहीत तर महत्वाचं आहे तो म्हणजे संघाला विजय आणि ही ऊर्जा दिली जाते दिलीपजी घरत साहेब यांच्याकडून. लगातार 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि जाणकार मात्र चर्चा करत आहेत की या सामन्यात जो संघ विजय होईल तो मात्र आजच्या दिवसातील संभाव्य विजेता म्हटलं जात आहे. दोघांकडे क्षमता आहे, मोठे खेळाडू आहेत, परंतु युवा उमरोळीचे चान्सेस जास्त होते. सर्वांची पसंती युवा उमरोळीला होती कारण आज मजबूत संघ होता युवा उमरोळीचा. परंतु कुठेतरी मात्र बॅकफुटवर ढकललं पहिल्या षटकामध्ये गौरव किनीने. इथे मात्र 3 चेंडू आणि 18 धावा. या चेंडूवर षटकार. पुन्हा एकदा रंगत. इथे मात्र राहुल किनी खूपच बाहेरचा चेंडू होता आणि इथे मात्र 2 चेंडू 18 धावा. आता मात्र 2 चेंडू मध्ये 18 धावा करायच्या असतील तर राहुलची मदत घ्यावी लागेल. राहुल तुम्हाला मदत करेल तर युवा उमरोळी इथे विजयी होऊ शकतो आणि राहुल असं करणं
शक्य नाही. बघूया राहुल किणी. इथे मात्र जोरदार प्रहार, चेंडू होतोय सीमारेषा पार, षटकार. एक चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. 9 चेंडू पडेल का, 9 चेंडूवर षटकार येईल का, असे प्रश्न प्रेक्षकांना सतावत असतील. कारण कित्येक वेळा 1 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडू मध्ये 15 धावा सुद्धा झाल्यात. चला, नवसई आणि सोनावे 3 कॉल नंतर हा तुम्हाला शेवटचा कॉल आहे. नवसई वर्सेस सोनावे यानंतर होणारी लढत आपल्याला बघायला मिळेल. 1 चेंडू विजयासाठी 12 धावा. यावेळेला आपण बघतो इथे मात्र झेलबाद होताना युवा उमरोलीला मात्र मात दिली जाते. इथे यंग स्टार भामटपाडा नाव बदललंय आणि नशीब सुद्धा बदलत आहेत या संघाचे आपण बघतोय. भामटपाडा संघाचं आम्ही अभिनंदन करतोय आणि कौतुक करतोय, धन्यवाद देतोय. या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय युवा उमरोली. चला, मी दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती करेन की आपली प्रवेश फी जमा करायची आहे आपण कमिटीकडे. तर भोजन तयार आहे. सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती करतोय की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका, अशी कमिटीची तुम्हाला नम्र विनंती आहे. हळद कुंभोळी संघ, आता आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नका प्लीज.